एक महत्त्वाची बातमी आहे। पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी तनिषा भिसे यांच्या या संपूर्ण प्रकरणाबाबत मुंबईत सुनावणी आहे। भिसे कुटुंबीय महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोर सुनावणीसाठी हजर आहे। पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर आता आज महाराष्ट्र वैद्यकीय परिषद मुंबई या ठिकाणी महत्त्वाची सुनावणी होणार आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की नातेवाईक पोहोचलेले आहेत आणि आता या ठिकाणी सगळे भिसे यांचे जे कुटुंबीय ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या महत्त्वाच्या सुनावणीमध्ये सुश्रुत गैसास आणि तनिषा भिसे यांचं जे कुटुंब आहे ते पोहोचणार आहे। या ठिकाणी आज काय म्हणाल, नेमकी आज सुनावणीसाठी तुम्ही या ठिकाणी दाखल झालेले आहात, काय भावना आहे तुमच्या आणि न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे तुम्हाला? आमची गोपनीय बाब त्यांनी सगळ्यांसमोर हे केली, उघडकीस केली, त्याच्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहे आणि आम्हाला पूर्णपणे भरोसा आहे की आम्हाला न्याय मिळेल या सगळ्यामधून। ताई, मागच्या सुनावणी होते ही डॉक्टर बोलवण्यात आलेला आहे, त्यामुळे दोघांना समोरासमोर ठेवून ही सुनावणी होणार आहे, त्यामुळे ही सुनावणी किती महत्त्वाची वाटते तुम्हाला? ही सुनावणी नक्कीच महत्त्वाची आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं की आम्ही इथं आमचं जे काय दुसरी केस आम्ही जी केलेली आहे, दुसरं आम्ही पोलीस स्टेशनला जो जबाब दिलेला आहे की ज्याच्यामध्ये जे आमची गोपनीयता भंग केली, त्याच्यामध्ये जे अंतर्गत समितीचा अहवाल जो त्यांनी खाजगी केला, त्यांनी सार्वजनिक केला, त्याच्यामधले 4 जण आणि डॉक्टर गैसास यांची सनद रद्द व्हावी आणि त्यांच्यावरती कारवाई व्हावी म्हणून आम्ही पुढचं पाऊल टाकायला आलो आहे। काल तुम्ही बघितलं असेल तर डॉक्टर गैसासांवरती गुन्हा दाखल झाला आहे, तर ती पहिलं पाऊल होतं, हे आज दुसरं पाऊल आहे आणि हा लढा असाच चालू राहील। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आमची सरकारकडे प्रमुख मागणी, आम्ही थोड्या वेळापूर्वी काही ते ऐकत होतो की वेगवेगळी पावलं उचलली गेली सरकारकडनं, पण आता सगळ्यात महत्त्वाचं हे की डॉक्टर गैसासांना अटक झाली पाहिजे, अशी व्यक्ती त्यांचं लायसन रद्द झालं पाहिजे, ही सगळ्यात पहिली मागणी।